नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नोटाबंदीच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा, अजित पवारांनी केली सरकारवर कडाडून टीका। पाथर्डीमधील प्रभाग क्रमांक 7 मधील समस्यासंदर्भात नगरसेवक चांद मनियार यांनी नगराध्यक्षांच्या कार्यालयाला टाळं ठोकून केला बैठा सत्याग्रह। सांगली शहर पोलीस ठाण्यामधून दोघा आरोपींचं पलायन, मात्र पोलिसांनी एका आरोपीचा घातपात केल्याचा आरोपीच्या नातेवाईकांचा आरोप। आणि कोपरगावमधील भोजडे येथील प्रियंकाच्या मृत्यूला लागलं वेगळं वळण, घातपात केल्याचा आरोप करत प्रियंकाच्या अंत्यसंस्काराबाबत माहेरचे आणि सासरच्यांमध्ये झालं वादंग। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी अजित पवार यांनी सरकारवरती चांगलंच तोंडसुख घेतलंय। नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त देशामधील जवळपास सगळेच विरोधी पक्षनेते काळा दिवस साजरा करतायत। महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसनं जवाब दो आंदोलन करत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केलाय। सरकारनं जनतेला कर्जबाजारी केलाय। समाजामधील कोणताही घटक समाधानी नाहीये। सरकारनं नोटाबंदीमधनं काय साध्य केलंय असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी अजित पवार बोलत होते। मोर्चा काढण्याचं कारण देशातल्या अर्थव्यवस्थेचा आजचा दिवस हा काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याच्या करता हा मोर्चा काढलेला आहे। कारण जे आश्वासनं देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर करत असताना दहशतवाद कमी होणार, भ्रष्टाचार कमी होणार, काळा पैसा बाहेर निघणार, बेरोजगारी कमी होणार, सर्वसामान्य माणसांना जीवन सुसह्य होणार,
अशा पद्धतीनं अनेक बाबी त्यांनी सांगितल्या. ह्याच्यातली एक देखील गोष्ट ह्या सरकारला करता आलेली नाही आहे, ती प्रत्यक्षात कृतीत झालेली नाही आहे आणि हे सगळं सरकारचं अपयश आहे. उलट ह्याच्यामध्ये नोटाबंदीमुळं अक्षरशः लाखो लोकांचे जे नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या गेल्या, नवीन नोकऱ्या मिळत नाही आहे, विकास दर घटलेला आहे, काळा पैसा बाहेर निघाला नाही, 99% नोटा बँकेमध्ये जमा झाल्यात, किती नोटा त्याच्यातल्या नकली आहेत हे सांगायला हे सरकार तयार नाही, RBI सांगायला तयार नाही, हे त्यांचं अपयश ते मानायला तयार नाहीत. खुशाल हे त्या ठिकाणी उत्सव साजरा करता. म्हणजे तुम्ही ज्या लोकांनी स्वतःचे जीव गमावले रांगेमध्ये उभे राहण्यात असताना त्यांच्याकरता तुम्ही अशा पद्धतीनं उत्साह साजरा करता, हे अक्षरशः ह्या सरकारचं अपयश आहे आणि संपूर्ण देशातले अर्थतज्ञ सांगतायत की हा फार घातकी निर्णय होता. हा हेकेखोरपणाने हुकुमशाही प्रवृत्तीने घेतलेला निर्णय होता. ह्याच्यामुळं आपल्या सर्व देशातल्या जनतेचं नुकसान झालेलं आहे. यंत्रमाग धारक आज अडचणीमध्ये आलेला आहे. सर्वसामान्य माणसाचा व्यवसाय त्या ठिकाणी बसलेला आहे. छोटे मोठे असणारे व्यापारी आणि दुकानदार हे म्हणतात की पूर्वी आमचा धंदा जेवढा व्हायचा तेवढा धंदा होत नाही. कॅशलेसमुळं लोकांचे पैसे आता कमिशनमध्ये जायला लागलेले. मागच्या काळात UPAचं सरकार असताना कितीदा तुमच्या बँकेतले स्वतःचे पैसे काढा, पैसे ठेवा, ह्याला कमिशन नव्हतं. ह्यांनी मात्र कमिशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे ह्या निर्णयामुळं महागाई वाढली, सर्वसामान्य माणूस त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि 1 वर्षात ह्याच्यातलं काही त्यांना साध्य करता आलं नाही. आज सर्व आम्ही लोक सांगत होतो तेच शेवटी सिद्ध झालं आणि हे सरकार पूर्णपणे आत्मघातकी निर्णय यांनी त्या ठिकाणी घेतलेला. त्यांनी सांगावं की निर्णय घेत असताना, सरकार चालवत असताना सगळेच निर्णय योग्य ठरतात अशातला भाग नाही. आम्ही घेतलेला निर्णय चांगल्या हेतूने घेतला होता, परंतु त्याच्यात आम्हाला अपयश आलं आहे. त्याकरता मी जनतेची माफी मागतो. त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करा. त्यांचा काही दोष नसताना त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यामध्ये काही आर्थिक मदत त्या ठिकाणी करा आणि पूर्ववत पुन्हा अर्थव्यवस्थेला बळकटी येण्याच्या करता जे जे देशातले अर्थतज्ञ असतील ते कुठल्या विचाराचे येथे न बघता त्यांना एकत्र करा. संपूर्णपणे लोकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाची उकल झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये ते प्रश्न समजून घेण्याचा अधिकार जनतेला आहे आणि जनता त्या संदर्भातली मागणी करते. ती मागणी या सरकारने पूर्ण. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेला मोर्चा लोकमान्य पुतळा, दत्त मंदिर मंडई ते समाधान हॉटेल चौक, नानापेठ, जुनी जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्यात आला. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. श्रीगोंद्यामध्ये पारधी भिल्ल समाजामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणाईचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पारधी समाजामधील तरुणांना शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी गुन्हेगारीपासून लांब राहण्याची गरज आहे, असं मत यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केलं. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजामधील तरुणांना शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी पारधी समाजामधील तरुणांनी गुन्हेगारीपासून लांब राहण्याची गरज आहे, असं मत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी श्रीगोंदा इथे बोलताना व्यक्त केलं. बुधवारी श्रीगोंद्यामध्ये रदी भिल्ल समाजामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणाईचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंजनकुमार शर्मा बोलत होते. मुले आहे त्या लोकांचे रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांची जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, जे काही शैक्षणिक योग्यता आहे त्यानुसार त्यांचे निवड करून ते जर पोलीस भरतीसाठी पात्र राहतील तर त्यांना पोलीस भरतीचे आम्ही भरतीपूर्व प्रशिक्षण देणार आहे आणि हे भरतीपूर्व प्रशिक्षण जे आहे ते अहमदनगर या ठिकाणी चालणार आहे. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून फीस किंवा इतर कुठले हे घेतले जाणार नाही आणि हे आपल्याला सांगतो की भरतीपूर्व प्रशिक्षण जे आहे 1 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. यांच्यामध्ये आपण सर्व लोकांनी कॉन्टॅक्ट नंबर जे दिले आहे त्यांच्यावर मेसेज पण येईल आणि फोन कॉल सुद्धा येईल की कोणाकोणाला 1 डिसेंबर पासून आम्ही अहमदनगरचे जे पोलीस हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी बोलवणार आहे. त्यानंतर सर्वांना अजून ज्यांना फोन कॉल आला नाही त्यांना असं निराश होण्याची आवश्यकता नाही.
कारण त्यांना दुसऱ्या वेळी म्हणजे 1 जानेवारी पासून परत दुसरा बॅच सुरू होणार आहे, त्यांच्यामध्ये बोलावले जाणार आहे. तसा जे लोक पोलीस भरतीसाठी पात्र आहेत त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये 2 ते 3 किंवा 4 महिन्यामध्ये सर्वांना ट्रेनिंग देणार आहे, ज्यांच्यामुळे की ते जास्तीत जास्त संख्यामध्ये पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊ शकतात आणि पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकतात. दुसरा, आपण सर्व एक डेट नोंद करून घ्या की 26 नोव्हेंबर रोजी याच महिन्यामध्ये 26 तारीखला सकाळी 9 वाजता आपल्याला पोलीस हेडक्वार्टरला यायचे. ज्यांच्या इथे नोंदणी झालेल्या त्या लोकांसाठी सांगतो, 26 तारीखला सकाळी 9 वाजता पुणेवरून आपल्याकडे जवळजवळ 50 प्रायव्हेट कंपनी येत आहे. ते प्रायव्हेट कंपनीचे प्रतिनिधी आपल्याकडे येणार आहे. ते लोक आपल्या सर्वांचे इंटरव्ह्यू घेणार आहे, मुलाखती घेणार आहे. त्या मुलाखतीच्या हिशोबाने ज्यांचे जे काही शैक्षणिक योग्यता असेल, जे काही त्यांचे इतर योग्यता असेल त्याप्रमाणे त्यांना सिलेक्ट करणार आहे. तर ते आपल्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये पण जाण्याची एक संधी आम्ही उपलब्ध करून देतो. ते 26 तारीख रोजी होणार आहे. आणि जे लोक पोलीस भरतीसाठी पात्र होत आहे त्यांना 1 डिसेंबर पासून आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये, जर समजा आपल्याकडे 200 लोक सिलेक्ट झाला तर डिसेंबर महिन्यामध्ये 100 लोकांचे ट्रेनिंग होईल आणि जानेवारी महिन्यामध्ये 100 लोकांची ट्रेनिंग होईल. जर 300 झाला तर फरवरी महिन्यामध्ये त्यांचे ट्रेनिंग होणार. असं जितके लोक भरतीसाठी पात्र होत आहे ते 100% लोकांची आम्ही 1 महिन्याची ट्रेनिंग अहमदनगरचे पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी देणार आहे. आणि हे ट्रेनिंग पूर्णपणे निःशुल्क राहणार आहे. त्यांचे जेवण आणि बाकी सर्व व्यवस्था आम्ही करणार आहे. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे म्हणाले की सुमारे 500 नोकऱ्यांसाठी नाव नोंदणी करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्राध्यापक किसन चव्हाण, गटविकास अधिकारी राही फराटे, तुकाराम दरेकर, ॲडव्होकेट अरुण जाधव, राजेंद्र काळे, बाबा आरगडे, बापू ओव्हाळ यांची भाषणे झाली आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केलं आहे. यावेळी तहसीलदार महेंद्र महाजन, उपनगराध्यक्ष अर्चना गोरे, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, अशोक खेंडके, बापू गोरे, भागचंद घोडके आदी उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर
020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील विविध समस्यांच्या संदर्भात नगरपालिका विरोधी पक्षाच्या गटनेत्या आसिया चांद मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक चांद मणियार यांनी पालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनाला टाळं ठोकून बैठा सत्याग्रह केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. पाथर्डी शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील विविध मागण्यांच्या संदर्भात नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष यांच्या दालनाला टाळा ठोकत माजी नगरसेवक चांद मणियार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बैठा सत्याग्रह केलाय. यावेळी मणियार यांच्या आंदोलनाला विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड, शहर बचाव समितीचे सोमनाथ बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, संजय डोमकावळे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सईद अहमद, अकबर शेख, जुनेद पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थीचे अजित चौनापुरे, रोहित रणखाम, रोहित पुंड आदी उपस्थित होते. पालिकेमध्ये भाजपची सत्ता असून सत्ताधारी केवळ विरोधी नगरसेवकांचा प्रभाग आहे, म्हणून जाणून बुजून विकास कामामध्ये अडथळा आणला जातोय. तसेच शहरामध्ये सर्वत्र एलईडीची कामे सुरू असून प्रभाग 7 मध्ये अद्यापपर्यंत कामांना सुरुवात झाली नाहीये. यासह प्रभागामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणं, 14व्या वित्त आयोग योजनेमधनं चिंचपूर रोडवरील स्मशानभूमीमधील झाडांना ट्री गार्ड बसवणं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक चांद मणियार यांनी दिली आहे. 1 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं होतं की पाथर्डी शहरात विविध ठिकाणी कचरा सापलेला घाण झालेला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपोषण केलेलं, बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आलेलं आहे. माननीय नगराध्यक्ष आणि शिवनी लगेच झटपट शहराची स्वच्छता करण्यात येईल व जे 14व्या वित्त आयोगातून जे कामं सुचवली होती ते कामं लवकरात लवकर आम्ही घेऊ असं आश्वासन दिलं. त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात आम्ही आंदोलन स्थगित करीत आहोत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एलईडी दिवे बसवणे अंतर्गत 5 हायमेस्ट मंजूर करण्यात आले होते, पण संबंधित ठेकेदार जाणीवपूर्वक काम करीत नव्हता. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज एक आंदोलन करण्यात आलेलं. मुख्याधिकाऱ्यांनी शब्द दिला की येत्या 8-10 दिवसामध्ये त्वरित हायमेस्ट बसवण्यात येतील. चिंचपूर रोड येथील मुस्लिम दफनभूमीसाठी आता तिथं बंदिस्त सुरक्षित भिंत झालेली आहे. आतमध्ये ट्री गार्ड झाडाशेत बसवण्यासाठी आम्ही मागणी होती व तसेच तिथं नमाजसाठी एक वट्टा आणि मोठा सभागृह बांधण्यात यावं अशी मागणी होती, ती त्यांनी मंजूर केलेली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आम्ही आंदोलन स्थगित करीत आहोत. यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. या प्रसंगी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ, नगरसेवक प्रवीण राजगुरू, नामदेव लवडे आदी उपस्थित होते. लेखी आश्वासनानुसार तात्काळ विकास कामे मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक चांद मणियार यांनी दिलाय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. कोपरगाव शहरामधील खडकी इथे चिंतामणी प्रतिष्ठान गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी परिसरामधील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंगळवारी संकट चतुर्थी निमित्त कोपरगाव शहरामधील खडकी इथे चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीनं चिंतामणी गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी परमपूज्य रमेशगिरी महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीमधनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. एकदा भगवान शंकर पार्वती एका उंच अशा दगडावर बसले आणि त्यावेळेस गणपती आणि कार्तिकी यांच्या लग्नाचा विषय मांडला. त्यावेळेस गणपती म्हणे माझं लग्न आधी करा, कार्तिक म्हणे माझं करा. तेव्हा गणपती विचार केला. शंकर पार्वतीने सांगितलं जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून लवकर येईल त्याचं लग्न आधी करू. आपल्याला सर्वांना माहिती आहे गणपतीचं वाहन उंदीर आहे आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. कार्तिक स्वामीने जेच
पहिला गेर वडला, मोरावर बसून परिक्रमाला निघाले. पृथ्वी परिक्रमा करायची. गणपतीला वाटला आपला उंदीर आता किती पाळणार आहे. आपल्या गणपतीचं त्या उंदराचा आवडेस काय. गणपतीने एक विचार केला, बुद्धी चालवली. बुद्धी म्हणून त्याला बुद्धीची देवता. शास्त्र तर असं सांगतं, आई वडिलांना जर परिक्रमा केली पृथ्वी परिक्रमेचं पुण्य मिळतं. गणपतीने आणि आज शंकर पार्वती एका दगडावर बसलेले असताना 3 परिक्रमा केल्या. आणि आईला, शंकराला, पार्वतीला विचारलं. शास्त्र असं सांगतं की आई वडिलांना जरी परिक्रमा केली तर पृथ्वी परिक्रमाचं पुण्य मिळतं. झाली म्हणे माझी पृथ्वीची परिक्रमा. पृथ्वीची परिक्रमा झाली म्हणे. पार्वतीला तर आनंद वाटला, कारण पार्वतीचा तो लाडका होता. म्हणून गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. तो आईचा भक्त होता. आईचं आईने काम सांगितलेलं ऐकणारा होता. आता बऱ्याच ठिकाणी पोरायचं आणि बापाचं जमत नाही. ते आईचं त्यांचं चांगलं जमतं. तो आईचं ऐकतो ना. आईनं तांब्या भरून सांगितलं का, पण वडिलांचं तांब्या भरून सांगितलं तर देणारच नाही. कोणी पितृभक्त राहतं, कोणी मातृभक्त राहत. कोणी आईचं ऐकतं, कोणी वडिलांचं ऐकतं. काही काही पोर वडिलांचं ऐकतं, आईचं ऐकतीच नाही. खडकीवर तसं काही नसेल, दोघांचे ऐकत असतील होते. गणपती बाप्पाने 3 परिक्रमा केला आणि आई वडिलांना सांगितलं, आता मी 3 परिक्रमा केला, आता पृथ्वी परिक्रमा आहे. झालं. गणपतीचं लग्न झालं ना, पोरही झाले. तेव्हा कार्तिक स्वामी मग किती दिवसांनी आले. पाहत होते काय हे काय. शंकर भगवान पार्वती नातवायला सांभाळते आहे. राग आला कार्तिक स्वामीला. आता तो कार्तिक स्वामी म्हणजे रागीतच काम होत. भांडण झालं आईचं त्याच. अरे भाऊ म्हणे, तुला दूध पाळलं, तू काही काही आधी हे धर म्हणे, जरा काही क्रिया धर. हे आई ते दूधही नको, भडा 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 ते दूध तू दूध आहे ना. आजही कर्नाटक मध्ये मोठा एक डोंगर आहे. तो कार्तिक स्वामीच्या ओकलेल्या त्या दुधाचा डोंगर आहे. आजही तिथं लाखो काही टनाने कापूर जाळतात. तो अनेक गावांना तो कापडाचा तो प्रकाश दिसला जातो. एक उत्सव होतो कार्तिकी पौर्णिमेला. यावेळी खडकी परिसरामधील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने येऊन दर्शनाचा, प्रवचनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतलाय. या कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळी गणपतीची सामूहिक आरती करण्यात आली. कार्यक्रमाचं आयोजन निलेश डोखे यांनी केलं होतं. तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवशक्ती प्रतिष्ठान, चिंतामणी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी परिश्रम घेतलेत. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर श्रींच्या मूर्तीला अलंकार आणि पारंपरिक पोशाख घातल्यानंतर मूर्तीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली. अंगारकी चतुर्थीचं औचित्य साधून थेऊर येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी विद्याधर आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं. भाविकांनी पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती. चिंचवड देवस्थानच्या वतीनं सकाळी 7 वाजता ट्रस्टचे विश्वस्त हरिभक्तपारायण आनंद महाराज तांबे आणि व्यवस्थापक डॉक्टर मंगलमूर्ती पोपळे यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली. श्री चिंतामणीस दुपारनंतर अलंकारयुक्त पारंपरिक पोशाख घालण्यात आला. मंदिर परिसरामध्ये यावेळी आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच मोठमोठ्या रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वेगळीच अनुभूती या ठिकाणी झाली आहे.
त्याचबरोबर चिंचवड ट्रस्टच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन, पोलीस मित्र संघटना आदींनी देवस्थानला सहकार्य केलंय। अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या श्री चिंतामणी थेऊर गणपती बाप्पा अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत होते। दर्शनाचा लाभ घेत असताना पहाटेची श्रींची पूजा, त्याचबरोबर त्यानंतर या ठिकाणी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना PI ननवरे साहेब आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। दुपारी 12 वाजता या ठिकाणी देवस्थानच्या वतीने खिचडीचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने 300 किलो चिवड्याचं या ठिकाणी भाविक भक्तांना वाटप करण्यात आलं। आज संध्याकाळी 7 वाजता अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने या ठिकाणी बाळकृष्ण महाराज जाधव यांचं कीर्तन होणार आहे। त्यानंतर श्रींची पालखी निघणार आहे आणि पालखी झाल्यानंतर आरती झाल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना ग्रामस्थांच्या वतीने अन्नप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले सुकाम सेवा असेल, त्याचबरोबर पोलीस मित्र संघटना असेल, यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। अनेक गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये सांगली शहर पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं होतं। दरम्यान तपासणीसाठी त्यांना बाहेर काढल्यानंतर ते पळून गेले असं सांगण्यात आलं। मात्र त्यातील एका आरोपीचा घातपात झाल्याच्या संशयावरून आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला।
मात्र आश्वासनानंतर हे आंदोलन बंद करण्यात आलं, तर संबंधित PSI युवराज कामटे यांना निलंबित करण्यात आलंय. सांगली शहर पोलीस ठाण्यामधनं दोघा आरोपींनी रात्री पलायन केलंय. मात्र त्यापैकी एका आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत पोलिसांच्या कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये वादावादी झाली आहे. त्यामुळे सांगलीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. फरार आरोपींचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. त्यामुळे पोलिसांनी घातपात केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलिसांना धारेवर धरलं. आरोपी पळाले की घातपात झालाय याबाबत पोलिसांकडनं कोणताही खुलासा दिला जात नाहीये. त्यामुळे सांगलीमध्ये तणाव निर्माण झालाय. दरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्यामधनं पलायन केलेल्या आरोपींपैकी एकाचा घातपात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या मारहाणीमध्ये अनिकेत कोथळेचा संशयित मृत्यू झाल्याचं उघड झालंय. संबंधित पोलीस PSI युवराज कामटे यांना निलंबित करण्यात आलंय. सांगली शहरातील पोलीस स्टेशनमध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली. सांगली शहरातला एक तरुण युवक अनिकेत कोथळे याला पोलिसांनी काही संशयित गुन्ह्या बाबतीमध्ये अटक केलेली होती आणि अशी पोलिसांची चौकशी किंवा कारवाई चालू असताना अचानकपणे तो आता गायब झालेला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे पळून गेलेला आहे, परंतु आज दिवसभरापासून म्हणजे सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून पोलीस स्टेशनच्या बाहेर अनिकेत कोथळेचे बंधू व त्यांच्या आई व त्यांचे नातेवाईक ही सर्व परिसरातले लोक इथं सांगली पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आहेत आणि पोलिसांना वारंवार विचारत आहेत की नेमका हा कुठं आहे. नातेवाईकांना काही वेगळ्या गोष्टीची शंका आहे, मनात भीती आहे. आज या ठिकाणी या गोष्टीची चौकशी करण्यात यावी. ताबडतोब अनिकेत कोथळे कुठे आहे, तो सुरक्षित आहे का, त्याचं काही चुकून बरं वाईट नसेल झालं या दृष्टीने खरं तर नातेवाईकांना प्रचंड मोठं काळजी लागलेली आणि पोलिसांकडनं आत्ता आम्ही CCTV कॅमेरासुद्धा पाहण्याचा प्रयोग सर्व लोकांच्या समोर आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मला उल्लेख करावा लागेल की CCTV कॅमेऱ्याचं व्हिडिओ हे काल रात्रीपासून सुद्धा नाही आहे. की माझ्या दृष्टीने आणि नागरिकांच्या दृष्टीने, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही एक गंभीर गोष्ट आहे की पोलीस स्टेशनचे कॅमेरे जर CCTVचे चालत नसतील किंवा काय त्याचं झालं मला माहीत नाही, तरी गंभीर गोष्ट आहे. मला वाटतं जिल्हाधिकारी SP साहेब, IG साहेबांनी त्वरित या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून जे काही नातेवाईक आहेत त्यांना ताबडतोब न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलावं. आता आम्ही जे पाहिलं स्वतः आमच्या म्हणजे मी स्वतः मॅडम, आम्ही महापौर साहेब, शहराध्यक्ष, नातेवाईक, आम्ही सगळे पोलीस अधिकारी त्या खोलीत होते आणि त्या घटनेच्या आधीपासून बंद झालेले असं स्वरूपात दिसत आहे. शंकेला रात्री 12 नंतर चौकशी करावी. महानगरपालिकेचा ऑपरेटर आणून ते कॅमेरा आम्ही उघडले. नातेवाईकांना या ठिकाणी ऑपरेटर देखील सकाळपासून मी कशा पद्धतीने त्यांना पाठवले. आता आम्ही जवळजवळ सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली. SP साहेबांची मी फोनवर बोललेला आहे. मुद्दा असा आहे की सकाळपासून 9 वाजले, आत्ता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत. 9 तास झाले नातेवाईक बसलेले आणि त्यांची मार्मिक छोटीशी अपेक्षा होती की CCTV कॅमेरा दाखवा. जे पोलीस अधिकारी म्हणतात ते आम्हाला सिद्ध करून दाखवा आणि आत्तापर्यंत 9 तासानंतर मध्ये सुद्धा CCTV कॅमेरा त्यांना दाखवण्यात आले नाही. ही चुकीची गोष्ट आहे, ही शोकांतिक आहे. आत्ता कुठेतरी आम्ही अग्रांनी त्यांना विनंती केली, हट्ट धरला, मग कुठेतरी हे CCTV कॅमेरा आमच्यासमोर उघडण्यात आले आणि त्यात सुद्धा निघालं काहीच नाही, कॅमेरा बंद आहे असं सांगण्यात आलं. कुठेतरी हे काहीतरी शंकेला वाव येण्यासारखं प्रकरण आहे. मी म्हणून सांगतोय पोलिसांना नम्र विनंती आहे, ताबडतोब याची त्यांनी गंभीर चौकशी करावी आणि नातेवाईकांना न्याय द्यावा. SP साहेबांनी त्याची दखल घेतली पाहिजे. 95 मध्ये खोट्या आरोपीमध्ये कामटे आणि चव्हाण यांनी अटक केलेला आहे. त्याला आम्ही पोलिसांना सहकार्य करून सुद्धा पोलिसांनी त्याला जीव घेतलाय. दादा एक प्रकारे त्याला फोन केलेला आहे आणि आता कोणी आम्हाला समोर यायला तयार नाही आहे. कॅमेरा दाखवा म्हणताना दाखवायला तयार नाही आहेत. आम्ही कोणाकडे नाही मागायचं एवढं सांगा आम्हाला. आणि काय आहे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कोण आरोप आहेत ते. आणि माझा भाऊ मला इथं पाहिजे. असं जर रोज एकाला तुम्ही माराल तरी पोलीस अड्डा आहे का गुंटांचा अड्डा आहे? काय करायचं? आरोपीने इथे यायचं काय नाही.
दमदाटी आणि पैसे उकळणं अशा गुन्ह्याखाली सांगली शहर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि ते आरोपी तपासाला बाहेर काढल्यानंतर ते पळून गेले असं सांगण्यात आलं। मात्र यामधील अनिकेत कोथळे याचा घातपात झाल्याच्या संशयावरून आरोपीच्या नातेवाईकांनी दिवसभर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता। रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर नातेवाईक यांनी ठिय्या आंदोलन बंद केलं होतं। रात्री पोलीस अधीक्षक यांनी संबंधित PSI युवराज कामटे यांना निलंबित केलंय। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र या 1 वर्षामध्ये किती काळा पैसा बाहेर आला आणि किती भ्रष्टाचार थांबला यावरती मोदींना स्पष्टीकरण देता आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात आलाय। नोटबंदी होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामधनं नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता। भ्रष्टाचार आणि काळ्या धनावरती लगाम कसण्यासाठी आम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र या 1 वर्षामध्ये किती काळा पैसा बाहेर आला आणि भ्रष्टाचार थांबला का यावरती मोदींना स्पष्टीकरण देता आलं नाहीये असा आरोप अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करत निवेदन देण्यात आलं। या निर्णयाचा फटका शेतकरी, मजूर आणि गरीब जनतेला बसलाय। अनेक कंपन्या बंद झाल्यात, हजारो लोक बेरोजगार झालेत, मात्र या वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारनं काहीही केलं नाहीये। नोटबंदी काळामध्ये रांगेत अनेकांचे जीव गेले, मात्र सरकारनं त्यांना कसलीच मदत केली नाही। याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात आलाय। नोटबंदी आणण्यासाठी सरकारनं अनेक कारणे सांगितली, त्यामध्ये काळं धन नष्ट करणे, चलनामधील नकली नोटांचा खात्मा करणं, दहशतवाद आणि नक्षली हालचालींवरती अंकुश लावण्यासाठी कॅशलेस इकॉनॉमीला चालना देणं आदी कारणं सांगण्यात आली। मात्र या सर्व घोषणा निव्वळ अफवा ठरल्यात। त्याचबरोबर नोटबंदी झाल्यानंतर केंद्र सरकारनं मुठभर उद्योजकांसाठी GST लागू करून देशामधील शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रकार केलाय। GST हा पूर्णपणे फसवा ठरलाय। हा त्वरित निर्णय मागे घ्यावा आणि देशामधील जनतेची जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। दहशतवादी कारवाई करणाऱ्या लोकांकडे जे पैसे जातात त्या पैशावर आळा बसावा। ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे 2 नंबरचा पैसा जमा केलेला आहे तो पैसा जमा व्हावा, अशा प्रकारचा या पैशावर आळा बसण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतला। आज त्याला पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे। 1 वर्षामध्ये या देशातल्या जनतेने या नोटाबंदीमुळे झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या त्रासाला या ठिकाणी तोंड दिलेलं आहे। सर्वसामान्य गरीब जनता, शेतमजूर जनता या ठिकाणी पैसे काढण्यासाठी ATM समोर या ठिकाणी उभी राहिली। सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 50 ते 60 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि नंतरच्या काही दिवसामध्ये या देशातल्या 100 लोकांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मृत्यूने उठाणी घातलेली आहे। नोटाबंदीचा जो निर्णय झाला होता त्या वर्षामध्ये 2015 मध्ये या देशातल्या रिझर्व्ह बँकेने या सरकारला जवळजवळ 61 कोटी रुपयाचं उत्पन्न दिलं होतं। 16-17 या आर्थिक वर्षामध्ये जेव्हा नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा त्या वर्षामध्ये फक्त 31,000 कोटीच उत्पन्न या ठिकाणी सरकारला मिळालेलं आहे। म्हणजेच या देशाच्या सरकारने, या देशाच्या पंतप्रधानाने ज्या हेतूने या ठिकाणी या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता त्यामध्ये हे सरकार पूर्ण सबसेट या ठिकाणी फेल झालेलं आहे। आणि वास्तविक तो आपल्याला कल्पना आहे की नोटाबंदीचा जो निर्णय झाला त्यामुळं नवीन नोटा ज्या छपाई करण्यात आलेल्या होत्या त्या नोटा छपाई करणं, त्याची वाहतूक करणं, बँकापर्यंत नोटा जाण्यासाठी जवळजवळ 21,000 कोटी त्यावर खर्च झालेला आहे। अचानकपणे घेतल्याने या निर्णयामुळे 2 प्रकारचे तोटे झालेले आहेत। नवीन नोटा तयार करण्यासाठी 21,000 कोटीचं नुकसान आणि 500 आणि 1000च्या चलनातल्या नोटा या ठिकाणी बाद झाल्यामुळं त्याचं सुद्धा काही कोटीचं नुकसान या देशामध्ये झालेलं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही आपल्या देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारचे निर्णय घाईघाईने घेतलेले नाही आहेत। परंतु आम्ही काहीतरी वेगळे आहोत। लोकांना खोटी स्वप्न दाखवून या देशामध्ये राज्य करणाऱ्या यासाठी त्या पंतप्रधानांनी मी काही वेगळा आहे, प्रदेशवारी करून माझ्या देशाचं भलं करणार आहे अशा प्रकारच्या फक्त घोषणा केलेल्या आहेत। 3-3.5 वर्षामध्ये लोकांना या देशाच्या पंतप्रधानांचं खरं रूप या ठिकाणी बाहेर आले। गोड बोलणं,
खोट्या जाहिराती देणं, सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याचं धोरण या देशातल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. देशामध्ये जी परिस्थिती आहे तीच राज्यामधली परिस्थिती आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता. सर्वांना कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची एक घोषणा केली होती. परंतु आज 3-3.25 वर्ष झालेली आहेत. परंतु 3-3.25 वर्षामध्ये आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला कसल्या प्रकारची कर्जमाफी मिळालेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये सरकारमध्ये जी परिस्थिती होती त्याच्या भयानक परिस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे. सरकारमध्ये असलेले पक्ष त्यांचे मित्र पक्ष सुद्धा या सरकारच्या विरोधामध्ये बोलत आहे, आंदोलन करत आहे. याचा अर्थ या ठिकाणी देशामध्ये राज्यामधलं सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. या सरकारला जर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या निवडणूक झाल्या या देशातील जनता त्यांना निश्चित माफ करणार नाहीये. 1 वर्ष झालेलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व जगाला माहीत झालेलं आहे, भारत देशात सर्व नागरिकाला माहीत झालेलं आहे. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशा प्रकारची आम्ही विनंती केलेली आहे. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील विवाहिता प्रियंका शिणगर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. 3 नोव्हेंबरला ही विवाहिता बेपत्ता झाली होती, तर 3 दिवसानंतर तिचा मृतदेह भोजडे गावापासून 4 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीमध्ये आढळला. दरम्यान घातपाताचा आरोप सासरच्या लोकांवर होतोय, तर तिच्या पार्थिवावरती सासरच्या दारासमोर अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह माहेरच्या मंडळींनी घेतला, त्यामुळे मोठा वादंग झालाय. कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील प्रियंका प्रमोद शिणगर या मृत्यू प्रकरणास वेगळं वळण लागलंय. मंगळवारी भोजडे इथे प्रियंकाच्या सासरच्या घरासमोर प्रियंकाच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून प्रियंकाच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांमध्ये वाद झाल्यानं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली आहे. प्रियंका शिणगर ही विवाहिता 3 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली होती. तब्बल 3 दिवसांनी प्रियंकाचा मृतदेह भोजडे गावापासून 4 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीमध्ये आढळल्यामुळे प्रियंकाच्या सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला होता. प्रियंकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टरांनी औरंगाबाद घोटी इथे पाठवला होता. मंगळवारी प्रियंकाचं पार्थिव तिच्या सासरी कोपरगाव तालुक्यातील भोजडे इथे आणण्यात आलं आणि तिच्या पार्थिवावरती सासरच्या दारासमोर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रियंकाच्या माहेरच्यांनी आग्रह धरला आणि आरोपींना अटक करून आम्हाला न्याय देण्याची मागणी पोलिसांना केली. यावेळी दारामध्ये अंत्यसंस्कार करण्यावरनं वाद निर्माण झाला आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे मुलीच्या आईची, वडिलाची किंवा भावाची जी काही तक्रार असेल त्याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर अग्निडाग दिल्याबरोबरच, तुमची इच्छा म्हणजे काय, तुम्ही म्हणत असाल अग्निडाग द्यायला त्यांच्या घरातले कोणी असू द्या, तुम्ही नाही म्हणत असले तर आता ह्या क्षणाला पहिल्यांदा मी गाडीत बसवतो.
नको ना? ठीक आहे, मग मी आता त्यांना गाडी तुमच्या तक्रारीमध्ये त्यांना ह्या क्षणाला मी अटक केली. जामिनीचं काय जामीन काय साहेब त्यांना एक मिनिट ऐका. तुमची जी तक्रार आहे त्याच्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नाही. ते जामीन वगैरे जो विषय आहे तो कोर्टाचा आहे. ह्या दोन्ही तक्रारीमध्ये आत्महत्येला प्रवृत्त केलेला असलं तरी पण किंवा खून केलेला असला तरी पण जामीन आमच्याकडे पोलिसाकडे नाही. आम्ही जामीन द्यायचा प्रश्नच येत नाही. रिमांड घेणार, सगळा तपास करणार. आम्हाला सीबीआय कोण चौकशी पाहिजे साहेब. तुमची जी इच्छा असेल ती सगळी नोंदून घ्या साहेब. भविष्यात अशी गोष्ट व्हायला नको साहेब. आमची एक मागणी आहे, तुम्ही म्हणण्याप्रमाणे माझी सर्वांना चौकशी पाहिजे. तुमचं जे असेल ते मी नोंदून घेतो. आणि त्या क्षणाला आता तुम्ही म्हणत असाल अग्नी डाग द्यायला त्यांना इथं ठेवून त्यांनी आमची बोलणी मागली, आम्हाला त्यांचं काय घेत नाही. यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली आणि प्रियंकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. प्रियंकाला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अनिता गोरख निरगुडे यांच्या तक्रारीवरनं प्रियंकाचा पती प्रमोद बाळासाहेब शिनगर, सासरे बाळासाहेब अहिलाजी शिनगर, सासू हिराबाई बाळासाहेब शिनगर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमची पुतणी प्रियंका प्रमोद शिनगर बोजडे इथे दिली असता तिचा 3-4 दिवसापूर्वी विहिरीत मृतदेह होता. तर आम्हाला काल दुपारी 12 वाजता कळलं. तर आम्ही सर्व नातेवाईक मंडळी काल तिथं गेलो. तर अक्षरशः तो मृतदेह सडलेला निघालेला आहे. आणि ते PM इथं कोपरवाल न झाल्यामुळे घाटीला पाठवलं होतं. घाटीहून PM करून डेड बॉडी बोजडे गावात आणली. बोजडे गावात अंत्यविधीला गेलो असता आम्ही. तर अंत्यविधीला गेलो असताना आम्ही 2 वाजेपासून आमच्याकडे नातेवाईक मंडळी बसलेली होती. पण आम्ही अंत्यविधीच्या बॉडी आल्यानंतर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला होत होता. पण आम्हाला अंत्यविधी गावकऱ्यांनी करून नाही दिला. आमच्यावर लाठी हल्ला झाला. आम्ही अंत्यविधी सोडून सर्व नातेवाईक मंडळी, मुलीकडची मंडळी सगळी आम्ही निघून आलो आहे. आम्ही पोलीस स्टेशन रितसर तक्रार केली आहे का गावगुंडाने आम्हाला थोडाफार लाठी हल्ला केला, काही आमच्या महिलांच्या साड्या फाडल्या. त्याच्यामुळे आम्ही सर्व निघून आलो. प्रशासनाने त्याच्यावर योग्य तो कारवाई करून आम्हाला आमच्या मुलीला योग्य तो न्याय मिळावा ही आपल्याला विनंती. त्यांचं काय म्हणणं होतं नेमकं? त्यांचं म्हणणं होतं त्यांचं दारापुढं नका, पण आमची महिला ऐकत नव्हते. पण मी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, मी गावात एक प्रमुख म्हणून आणि आमची पुतणी म्हणून मी त्या मुलींना समजून सांगितलं आमच्या नातेवाईकांना, मग तिथं काही जाळू नका. पण आपण गावकऱ्यांच्या सल्ल्याने आपण तिथं जाऊन स्मशानभूमीत जाळू. पण महिला ऐकायला तयार नव्हते. पण मी स्वतःमध्ये पडल्यानंतर त्यांना सांगितलं, त्यांना गावकऱ्यांना डेड बॉडी जाळू द्यावा. आम्ही निघून आलो सगळे नातेवाईक मंडळी. आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो. आम्ही अंत्यविधीला एकही नातेवाईक माहेरचा आमच्यावर लाठीवर हल्ला झाल्यामुळे आम्ही थांबलो नाही. आमच्या महिलांना जर लागला परिणाम करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठला आम्ही. आता तुमची मागणी काय असणार? आमच्या कडक शिक्षा व्हावी आणि आमच्यावर जो अन्याय झाला तो कोणावर होऊ नये. आपल्या मीडियाने आपण त्यांना आम्हाला सहकार्य करावं विनंती करतो. माझ्या नातीला 2 दिवस मी भेटायला गेलते. माझ्या नातीनं मला सांगितलं का माझ्या सासू आरोप घेते माझ्या सासऱ्यावर. पण त्याच्यावर त्यांचे भांडणं झाले घरात, आम्हाला काहीच माहिती नाही. त्याच्यावर 3 दिवसानं माझी नात 5 वाजता गायब का 4 वाजता गायब त्यांना माहिती. त्यांनी माझ्या नातीचा खून करून पोत्यात घालून विहिरीमध्ये टाकली. आमच्या गाड्या इकडं सगळ्या 50 गाड्या हिंडल्या तर आम्हाला एकदा पोरगी सापडली नाही. हा बामण म्हणतो या दिशेला आहे, तो बामण म्हणतो त्या दिशेला आहे. तिकडं आमच्या गाड्या पळाल्या तरी आमची बाई सापडली नाही. पण एका ठिकाणी आमची बाई विहिरीमध्ये सापडली आणि आमच्या बाईला त्रास होता. तो आम्हाला कोणाला सांगितलं नाही. माझी लेक जावं एकदम गरीब आहे. आमची गरीब परिस्थिती आहे. गरीब परिस्थितीमध्ये त्याने आमचा हा खेळ केला.
नेमकं आज काय घडलं? आज आम्ही ईदीला गेलो, तिथं सगळेजण त्यांनी ईदी करून नाही दिली, आमच्या लोकांना मारलं, बायाला मारलं. मी एवढी म्हातारी असून मला सुद्धा लुटून दिलं त्यानं. त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं तिकडं जाळा, इकडं जाळू नका. आणि आज त्यानं आमच्या लेकीचा एवढा खेळ केला, मग आम्हाला काही बोश यायचं नाही का? आज आम्ही तिथं नसतं केलं. आज जगा दुनियामध्ये किती मुली, आज आपल्या मुलीचं झालं आणि उद्या दुसऱ्या मुलीचं झालं असतं, ते काय केलं असतं? मी कानू कायदा त्यांनी हातात घ्यायला पाहिजे होता, आम्हाला न्याय द्यायला पाहिजे होता. त्यानं आम्हाला धक्की बुक्की काढून आम्ही निघून आलो रागावायचं का आमचं प्रीत तिडं पडेल होतं. त्यांनी पैशाच्या बळावर त्यांना दाबलं का त्यांना गोळा भरला हे आम्हाला माहिती नाही, पण आमची का बरं आमचं मला त्यांनी न्याय केला नाही? आमचं एवढंच म्हणणं होतं, बाकी दुसरं काहीच नव्हतं. आम्हाला न्याय द्यायचा होता त्यानं. आज आमच्या मुलीचं झालं, उद्या दुसऱ्या मुलीचं होईल, परत तिसऱ्या मुलीचं होईल. हे पोलीस स्टेशन गप्पच बसल का? हे काहीच कारवाई करायची नाही का त्यांच्यावर? एवढं माझं म्हणणं आहे फक्त. आज आमच्या पोटाचा गोळा गेला, आमचं रक्त हे झालं आणि ते लोक घरात बसले. त्यात आमच्या पोरीची चुकी असती, त्यानं दारी यायला पाहिजे होतं, त्यानं सांगायला पाहिजे होतं की हे तुमच्या पोरीची चुकी आम्ही सांगतो. ते का बरं तोंड लपून घरात बसले? येवल्या शहरात सुद्धा आले ते आमच्या घराचे केले, मग आम्हाला काहीचे त्यांनी हा घातपात करून उलट आमच्यावर त्यांनी जबाबदारी ठेवली. आमच्या माणसाई संघ गाड्या घेऊन हिंडले, गोड बोलले. त्यांना गोड बोलून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. बहीण त्यांनी आम्हाला आणून घालायला पाहिजे होतं, हेच आमचं म्हणणं होतं. जर त्यांनी मारली ना, मग तिच्या घरासमोर आम्हाला तिला जाऊ का नाही दिलं? तिला आम्हाला हाणमार का केली त्यांनी? आमचा हाच प्रश्न आहे, दुसरं काहीच नाही. आम्हाला न्याय पाहिजे. त्यांनी पुरावा का नष्ट केला? आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले तेव्हा तिचा अंतिम संस्कार झालाय का आता? हो गेला, त्यांनी केला. आमचे कोणीच नव्हते तिथे, एक कोणीच नव्हतं आमचं. आम्हाला माहित पण नाही. आई बाप नसताना त्यांनी कसं काय जाळलं तिला? तुमची मागणी काय असणार आता? आमची फक्त हे, आम्हाला न्याय पाहिजे, त्यांना अटक पाहिजे, फाशी शिक्षा पाहिजे त्यांना, काहीच नाही आम्हाला. या प्रकरणी वरील 3ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर तुरनर हे करतायत. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामधील वडगाव बुद्रुक इथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आयोजित कबड्डी स्पर्धेला 12 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण पुणेकरांना आता कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. 12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान पुण्यामध्ये वडगाव बुद्रुक इथे भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. नगरसेवक हरिदास चरवड यांच्या संकल्पनेमधनं सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सिंहगड परिसरामध्ये पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष आणि महिला अशी खुली कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा आयोजनाची संधी आमच्या सिंहगड रोड भागातील नागरिकांना दिली. कारण गेल्या 50 वर्षांमध्ये कधीही अशा प्रकारची स्पर्धा सिंहगड रोड भागामध्ये या ठिकाणी झाली नाही. आणि म्हणून असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि ही जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्णपणे प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या भागातील सर्व नागरिक, मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी करणार आहेत. आणि खेळाडूंना आणि सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे समाधानकारक काम आम्ही करणार आहोत. उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार गिरीश बापट साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय महापौर मुक्ताताई टिळक यांच्या माध्यमातून उद्घाटन होणार आहे. आणि बक्षीस समारंभ माननीय खासदार संजय नाना काकडे आणि माननीय खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 50 वर्षापासून आमच्या सिंहगड रोड भागामध्ये वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, धायरी असेल, नरेगाव असेल किंवा हिंगणे असेल, फार मोठा संघ आमच्या भागामध्ये कबड्डीचा पूर्वी होता. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी फार इच्छा होती की आपल्या कबड्डीला पुनरुज्जीवन आपल्या भागामध्ये मिळावं. आणि त्या माध्यमातून या कबड्डीच्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही करत आहोत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांची मनापासून इच्छा होती की या भागामध्ये एखादा कबड्डी संघ निर्माण व्हावा. आणि याची सुरुवात मुहूर्तमेढ या स्पर्धेच्या आयोजनामधून होणार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो. या जिल्हा पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेमध्ये तब्बल 120 सामने होणार आहेत. इथे महिला आणि पुरुष अशा दोघांसाठी स्वतंत्र सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं व नगरसेवक हरिदास चरवड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन
12 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कार्यकाळामध्ये सिंहगड रोडला आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची होणारी ही स्पर्धा अंदाजे पुरुषांचे 90 ते 95 संघ सहभागी होतील, महिलांचे 35 ते 40 संघ सहभागी होतील। गतवर्षी झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याचा पुरुष आणि महिला ही दोन्ही संघ अजिंक्य झालेले आहेत। 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कार्यकाळामध्ये कराड येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ यामधून निवडला जाणार आहे आणि निश्चितपणे नगरसेवक हरिदास चरवडे त्यांचे सर्व सहकारी ही स्पर्धा यशस्वी करतील असा आमचा विश्वास। 17 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा शेवट होणार आहे। याच वेळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे तसेच 3 वेळेस महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिंकणारा विजय चौधरी यांची उपस्थिती असणार आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। पारनेर तालुक्यामधील लोणी मावळा इथे ऑगस्ट 2014 मध्ये 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता। या प्रकरणामधील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले। दरम्यान त्यांच्यावरती आता कारवाई होणार आहे। तर या मुलीच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे। पारनेर तालुक्यातील लोणी मावळा इथे 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता। ही घटना ऑगस्ट 2014 मध्ये घडली होती। त्यानंतर पारनेर तालुक्यासह राज्यामध्ये खळबळ उडाली। त्यावेळी लोणी मावळा ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। यावेळी महिला आणि शाळकरी मुलींसह तरुणी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या। तर या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला आणि आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यावर गावकरी ठाम होते। दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 6 नोव्हेंबर रोजी या अत्याचार खून खटल्यामधील संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्तात्रय लोणकर, दत्तात्रय शिंदे या 3 आरोपींना दोषी ठरवण्यात आलाय। तसेच या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे असं वृत्त लोणी मावळा गावामध्ये आणि पारनेर तालुक्यामध्ये वाऱ्यासारखं पसरलं आणि तात्काळ सर्वांच्या नजरा या आरोपींना काय शिक्षा होणार याकडे लागल्यात। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। नोटाबंदीच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा, अजित पवारांनी केली सरकारवर कडाडून टीका। पाथर्डीमधील प्रभाग क्रमांक 7 मधील समस्यासंदर्भात नगरसेवक चांद मनियार यांनी नगराध्यक्षांच्या कार्यालयाला टाळं ठोकून केला बैठा सत्याग्रह। सांगली शहर पोलीस ठाण्यामधून 2 आरोपींचं पलायन, मात्र पोलिसांनी एका आरोपीचा घातपात केल्याचा आरोपीच्या नातेवाईकांचा आरोप। आणि कोपरगावमधील भोजडे येथील प्रियंकाच्या मृत्यूला लागलं वेगळं वळण, घातपात केल्याचा आरोप करत प्रियंकाच्या अंत्यसंस्काराबाबत माहेरचे आणि सासरच्यांमध्ये झालं वादंग। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त।